तर आज आपण जो विषय पाहणार आहोत त्याचं नाव आहे की आदर्श देवघर हे कसे असावे। आपल्या प्रत्येकाच्या वास्तूमध्ये देवघर हे असतेच, परंतु ते आदर्श कसे होईल ह्या विषयाकडे आज आपण चिंतन करणार आहोत। म्हणजे काय तर देवघर हे नक्की कुठल्या दिशेला असावे, त्या देवघरामध्ये किती देवतांची संख्या असावी, देवता ह्या किती लहान किंवा मोठ्या असाव्यात, पूजकाचं मुख हे कोणत्या दिशेस असावं, थोडक्यात देवघराची एक उत्तम रचना कशी असावी सध्याच्या काळाला अनुसरून ते पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। ह्या सगळ्या गोष्टी धर्मशास्त्राला अनुसरून आज आपण पाहूया। धर्मशास्त्रामध्ये विविध ग्रंथांमध्ये याच्याबद्दल काय वचनं आलेली आहेत त्याच्या अनुषंगाने आपण आज हा विषय पाहूया। तर ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आपण पाहू की देवघर हे नक्की कोणत्या दिशेस असावे। तर त्याबद्दल धर्मशास्त्र सांगतं की ईशानी माश्रितं देवं पूजयन्ति दिवौकसहा आयुरारोग्य फलद मथोत्तर समाश्रितम। याचा अर्थ असा की देवतांसाठी सगळ्यात शुभ दिशा जर कुठली असेल देवघरासाठी तर ती आहे ईशान्य दिशा। आता ह्या ज्या दिशा आहेत ना, ह्या प्रत्येक दिशेचं विशिष्ट असं स्वतंत्र कार्य असतं आणि विशिष्ट गुण हा प्रत्येक दिशा धारण केलेली असते। तर ह्या दिशा आधी कशा पाहाव्यात हा पण विचार आधी आपण थोडक्यात पाहूया। तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला जर एक दिशा माहिती असेल तर त्याच्या अनुषंगाने सगळ्या दिशा आपल्याला पाहता येतात। आता ईशान्य दिशा ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे, तर ती कशी पाहावी हे आधी आपण मुळात पाहू। आपलं मुख पूर्व दिशेकडे करून जर आपण उभं राहिलो, दिशेचा नियम असा आहे की आपलं मुख जर पूर्व दिशेकडे असेल तर आपल्या उजव्या हातास येणारी दिशा ही नेहमी दक्षिण दिशा असते, म्हणजेच आपल्या डाव्या हातास येणारी दिशा ही उत्तर दिशा असते। आता इथे जो उल्लेख झालेला आहे ईशान्य दिशेचा, तर ईशान्य दिशा म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा म्हणजे आपल्या डाव्या हाताची उत्तर दिशा। पूर्वेकडे जर आपलं मुख असेल तर आपल्या डाव्या हाताची उत्तर दिशा, तर पूर्व दिशा आणि उत्तर दिशा यांच्या मधली जी उपदिशा आहे त्याला ईशान्य दिशा म्हणतात। आणि ईशान्य ही ईश्वराची प्रमुख दिशा आहे, देवतांना अत्यंत शुभप्रद देवतांचं चैतन्य ज्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त ज्या चैतन्याचा आपल्याला लाभ होईल असं ईशान्य दिशेकडे असलेलं चैतन्याचं स्वरूप हे देवघराच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतं। म्हणून देवघर हे शक्यतो ईशान्य दिशेस असावे। म्हणजे काय, एकतर ईशान्य दिशेकडे म्हणजे उत्तर किंवा पूर्व ह्याच्यामध्ये देवघर असावे, किंवा ईशान्य कोपरा जर आपल्याला देवघरासाठी मिळत नसेल तर मग पूर्व दिशेकडे देखील मधोमध पूर्व दिशेकडे जरी देवघर तुम्ही ठेवलं तरीही ते शास्त्रसंमत आहे। पण एखाद्याच्या वास्तूमध्ये पूर्व दिशा सुद्धा देवघरासाठी जर मिळत नसेल तर मग काय पर्याय, तर त्यांना पर्याय धर्मशास्त्र असं सांगतं की उत्तर दिशेकडे आपलं मुख येईल अशा पद्धतीनं देवतांची मांडणी देवघराची मांडणी करावी। म्हणजे ईशान्य दिशेकडे जर आपण देवघर ठेवलं तर देवतांचं मुख जे आहे ते समोरच्या दिशेला म्हणजे आपलं मुख पूर्वेकडे आपलं मुख ईशान्येकडे येईल अशी देवघराची रचना जर आपण केली तर देवतांची मुख ही पश्चिम दिशेला वगैरे येतील। जर पूर्व दिशेकडे ईशान्य दिशेकडे देवघर ठेवलं ईशान्य कोपऱ्यात पूर्व आणि ईशान्यचा जो कोपरा असतो तिथे, तर देवतांचं मुख हे पश्चिम दिशेला येईल। जर देवता आपण उत्तरेकडे ठेवल्या म्हणजे देवघराची रचना जर आपण उत्तर दिशेकडे केली तर आपलं मुख हे उत्तर दिशेकडे येईल। पूजकाचं मुख कुठे आहे याला देवपूजेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे पूजकाचं मुख पूजा करणाऱ्या व्यक्तीचं मुख हे एकतर पूर्वेकडे यावं किंवा उत्तरेकडे यावं असं धर्मशास्त्र संमत आहे। जर उत्तरेकडे मुख करून पूजा करणारी व्यक्ती जर बसली तर साहजिकच देवतांचं मुख आहे ते दक्षिण दिशेला येईल आणि जे शास्त्रसंमत आहे। लोकांमध्ये फार मोठा गैरसमज दिसून येतो की दक्षिण दिशेला देवतांचं मुख आलं तर काय, पण निश्चित ही गोष्ट शास्त्रसंमत आहे, कारण तसंच आपण याच अर्थाचं वचन आपण पाहिलेलं आहे। पूजकाचं मुख हे उत्तर दिशेला यायला हवं, पूजा करणाऱ्या व्यक्तीचं मुख दक्षिण दिशेकडे येऊ नये असं धर्मशास्त्र सांगतं। पण देवतांचं मुख हे दक्षिण दिशेकडे येऊन चालतं, पूजकाचं मुख हे एकतर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असणं हे निश्चित श्रेयस्कर आहे। सर्व ह्या दिशांमधनं एक दिशा आपण जर शक्य झाल्यास जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करावा, ती म्हणजे नैऋत्य दिशा। नैऋत्य दिशेला देवघर कधीही स्थापन करू नये। नैऋत्य दिशा कुठली तर पश्चिम दिशा
आणि दक्षिण दिशा यांच्यामधली जी उपदिशा आहे ती आहे नैऋत्य दिशा. शक्यतो त्या दिशेला देवघर नसावं असा दंडक शास्त्राचा आहे. पण एखाद्याच्या वास्तूमध्ये जर अशी कुठलीच रचना नसेल, जर चुकीच्या ठिकाणी किंवा धर्मशास्त्र संमत नसलेल्या दिशेच्या ठिकाणी जर देवघर येणार असेल तर मग त्या व्यक्तीचा काही जर पर्याय नसेल तर मग काय करणार? मग त्याला तिथे देवघर स्थापन करायलाच हवं. मग अशा वेळी याही गोष्टीचा विचार धर्मशास्त्राने केलेला आहे. धर्मशास्त्र असं सांगतं की जेव्हा योग्य दिशा देवघराला मिळत नाही, म्हणजे ईशान्य, पूर्व किंवा उत्तर दिशेला ज्यावेळी देवघर नसतं, अन्य कोणत्याही दिशांना देवघर असतं, तेव्हा म्हणजे देवघरामध्ये आपण जे दीप लावतो ना, तैल म्हणजे तेलाचा आणि तुपाचा जो दीप लावतो, तो दीप आपण पूर्वेकडे मुख करून किंवा उत्तरेकडे मुख करून लावला तर हा जो देवघर चुकीच्या दिशेला असल्याचा जो दोष आहे तो दोष नष्ट होतो. बऱ्याच अंशाने त्याचा दोषाचा परिणाम खूप कमी होत जातो. म्हणून अजिबात घाबरून जायची कारण नाही, काहीच कारण नाही. कुठल्याही दिशेला जरी देवघर करायची वेळ आली तरी ही गोष्ट निश्चित आपल्या हातात आहे की देवांना जो आपण दीप प्रज्वलित करतो त्याचं मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे करावं. ज्योतीचं मुख हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडेच असलं पाहिजे. हा शास्त्राचा विभाग आहेच. त्यामुळे असं जरी केलं आणि कोणत्याही दिशेला देवघर ठेवलं तरी त्याचा दोष तितकासा लागत नाही. पण प्रयत्न निश्चित असाच ठेवावा की यजमानाचं मुख म्हणजे जो पूजन करणारी व्यक्ती आहे जी, तिचं मुख हे पूर्व दिशेकडे किंवा तिचं मुख हे उत्तर दिशेकडे येईल अशा पद्धतीनं देवतांची देवघराची स्थापना मांडणी आपण करावी. दुसरा विषय असा आपण पाहूया की देवघरामध्ये जो देवघराचा जो वरचा भाग असतो ना, तो फार जडत्व असलेला, फार अनावश्यक गोष्टी तिथे साठवलेल्या असा कधीही नसावा. तो भाग हा जास्तीत जास्त जितका मोकळा राहील तेवढा तो भाग त्या देवघरातनं जी सात्विक स्पंदनं आपल्याला मिळणार असतात ती जास्तीत जास्त शुभ स्पंदनं त्या माध्यमातून आपल्याला मिळतात. वरती खूप धूळ झालेली आहे, अनावश्यक गोष्टी तिथे रचून ठेवल्या आहेत, असं देवघराच्या वरती कधीही नसावं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की देवांना कधीही अंधकारात ठेवू नये. मिट्ट काळोख कधीही देवघरात नसावा. अत्यंत लहानसा जरी दिवा आपण देवघराच्या सहाय्याने आपण ठेवला, देवघरामध्ये प्रकाश पडेल अशी काहीतरी व्यवस्था मात्र अवश्य करावी. संपूर्ण 24 तास अहोरात्र तैलदीप देवतांपाशी प्रज्वलित करणं सध्याच्या काळात प्रत्येकाला शक्य होईल असं नाही. मग अशा करता विद्युत दीप का होईना पण तो लहानसा दिवा तरी देवघरात असावा. अगदी देवघरातच तो दिवा लावला पाहिजे असं नाही. कुठेही दिवा लावला त्याचा प्रकाश देवघरात येण्याशी संबंध आहे. संपूर्ण मिट्ट काळोखात देव कधीही ठेवू नयेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट, बरेच जण तीर्थयात्रेला जात असतात. विविध निमित्ताने आपण अनेक ठिकाणी तीर्थयात्रा करतो, अनेक देवदेवतांची दर्शनं घेतो. त्या स्थानावर गेल्यानंतर तेथील जो स्थानमहात्म्य असतं त्या देवतेची मूर्ती किंवा टाक म्हणा किंवा एखादं छायाचित्र म्हणा, फोटो आपण आपल्या घरात आणतो. किंवा एखादी व्यक्ती तीर्थयात्रेस जाऊन येते आणि आपल्याला भेट म्हणून अशा काही देवदेवतांच्या प्रतिमा अगदी चांगल्या मनाने सहृदयी व्यक्ती एखादी आपल्याला आणून देते. आणि मग ह्या प्रतिमा आपण जशा साठत जातील तशा त्या देवघराकडे वळवत जातो. पण हे कदापि करू नये. अनावश्यक फार देवदेवता त्या देवघरात कदापि ठेवू नयेत. आवश्यक आणि मोजके तेवढ्याच प्रतिमा त्या देवघरात हव्यात. प्रत्येक ठिकाणी आणलेली प्रतिमा अशी त्या देवघरात जर साठवायला लागलो तर देवघर त्यांनीच भरून जाईल. आणि मग नित्य पूजा करताना ह्या सगळ्या गोष्टींना आपण योग्य न्याय देऊ असं काही होत नाही. त्यामुळे अनावश्यक कुठल्याही प्रकारच्या प्रतिमा, छायाचित्र ही देवघरामध्ये ठेवू नये. तर ती विशिष्ट एखाद्याने आपल्याला दिलेली प्रतिमा आहे ती आपल्या घरामध्ये योग्य जागी ठेवून द्यावी. तिची नित्य पूजा देखील काही करण्याची आवश्यकता नाही, कारण अशा किती प्रतिमा आणि किती छायाचित्र वाढवत जाणार. त्यामुळे जे मोजके देव परंपरागत आहेत तितकेच देवघरात ठेवावेत. फार देवतांची गर्दी देवघरामध्ये करू नये, कारण आपण त्यांना न्याय तसा देऊ शकणार नाही. म्हणून सध्याचं युग तर धावपळीचं युग आहे त्या देवतांची नीट पूजा अर्चा होत नाही. मग त्यात जर आपण त्यांना अजून वाढीव करत गेलो तर मग एक ना धर आणि भाराभर असं व्हायला नको. म्हणून देव हे मोजके असणं हे सध्याच्या काळाला उपलक्षण अत्यंत महत्त्वाची गरज आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की देवघर हे नेहमी स्वच्छ असावं. देवघराच्या आसपासचा परिसर अत्यंत स्वच्छ, नीटनेटका, स्वच्छ पुसून घेतलेला असावा. आणि रंगवल्ली म्हणजे रांगोळी 2 ठिपके का होईना पण देवघराशी नित्य हवेत. रंगवल्ली, रांगोळी हे शुभतेचं लक्षण आहेच, परंतु सात्विक
स्पंदनं आकृष्ट करण्याचं आणि परावर्तित करण्याचं एक साधन म्हणून देखील रांगोळी होऊ शकते. तिसरी गोष्ट, उपकरणात्मक ज्या देवता आहेत, ही जी उपकरणं आहेत त्या माध्यमातून आपण देवतांची पूजा करीत असतो. तर या उपकरणात्मक देवता देखील देवघरामध्ये प्रत्येकाच्या देवघरात ह्या असायलाच हव्यात. तैलदीप, तुपाचा दीप, शंख, घंटा. आता शंख आहे तो आपल्या उजव्या हातास हवा, घंटा जी आहे ती आपल्या डाव्या हातास हवी. तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्यांसहित देवघरामध्ये देवतांची रचना करावी. ह्याच्यामध्ये असा एक आपण विषय पाहूया की देवांचं मुख कुठे असावं. तर देवतांचं जे मुख आहे त्याबद्दल धर्मशास्त्र असं सांगतं की देवाया मुखम कार्यम पश्चिमायां सदा बुधैहि, म्हणजे पूर्व दिशेकडे आपलं मुख असावे. जो यजमान पूजा करणार असतो, जी व्यक्ती पूजक असते, तिचं मुख हे पूर्व दिशेकडे असावं. म्हणजे साहजिक आपल्या समोरच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेकडे देवघर असल्यानंतर आपलं मुख पूर्वेकडे झाल्यानंतर देवतांचं मुख हे आपोआप पश्चिमेला होईल, किंवा आपलं जर मुख उत्तर दिशेकडे असेल तर देवतांचं मुख दक्षिणेकडे होईल. हा जो आपण मगाशी भाग बघितला त्याचाच अधिक विस्तार ह्या निमित्ताने आपण केलेला आहे. तर त्याच्यामध्ये तिसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की किती मूर्ती असाव्या. ह्याच्यामध्ये मूर्ती किती असाव्या देवघरामध्ये, तर त्याबद्दल धर्मशास्त्र असं सांगतं की एक मूर्तीन न पूज्यैव गृहिणा स्विष्टमिच्छता अनेक मूर्ती संपन्न हा सर्वान कामानुवाप्नुयात. देवघरामध्ये कधीही केवळ एक मूर्ती असू नये, अनेक मूर्तींनी सजलेलं असं आपलं देवघर हवं. भरपूर मूर्त्या पाहिजेत असं अजिबातच नाही, पण फक्त एकच मूर्ती आहे असं कदापि नसावं. एखाद्याचं इष्टदैवत समजा विष्णू असेल किंवा शिव असेल किंवा देवी असेल, गणपती असेल, जे कोणी इष्टदैवत आहे त्या देवताची एकट्याचीच मूर्ती देवघरात ठेवून त्याची पूजा चालली आहे असं कदापि नसावं, असं धर्मशास्त्राचा दंडक आहे. अन्यही त्या मूर्तीच्या सहाय्याने अन्य देवतांचाही निवास आपल्या देवघरामध्ये अवश्य असावा. अनावश्यक फार जर देव झाले असतील, पिढ्यानपिढ्याचे अनेक देव आपल्याकडे असतील, त्यांची झीज झालेली असेल, तर चांगल्या मूर्ती ठेवून अशा झीज झालेल्या मूर्ती ज्या आहेत त्या एका संपुष्टामध्ये म्हणजे डब्यामध्ये विधिवत त्यांची पूजा करून त्या डब्यामध्ये बंद करून ठेवाव्यात आणि वाहत्या पाण्यामध्ये वगैरे त्या मूर्तींचं विसर्जन करावं. पण पिढ्यानपिढ्यांच्या प्रचंड मूर्ती देवघरात साठवत जाऊ नये असंही एक धर्मशास्त्र सांगतं. कोणत्या मूर्ती ह्या देवघरामध्ये ठेवणं प्रशस्त आहे, तर त्याच्या अनुषंगाने असं एक विधान आहे की आदित्यम गणनाथंच देवीम रुद्रंच केशवम पंचदैवतमित्युक्तम सर्व कर्मसु पूजयेत. म्हणजे काय, पंचायतन देवतांची संकल्पना जी आद्य शंकराचार्यांनी आपल्या हिंदू धर्मामध्ये आणली, रुजवली आणि फुलवली, तर ही जी पंचायतन देवता आहेत म्हणजे गणपती, शिव, हरी, भास्कर आणि अंबा. म्हणजे गणपती आहे, शंकर आहे, हरी म्हणजे विष्णू आहे, अंबा म्हणजे अन्नपूर्णा देवी आहे आणि सूर्य आहे. ह्या 5 देवतांची पूजा प्रत्येक देवघरामध्ये झाली पाहिजे असं धर्मशास्त्र सांगतं. मग आता ह्या 5 देवतांपैकी गणपती प्रत्येकाकडे असतेच, गणपतीची मूर्ती. बाळकृष्ण असतो तो विष्णूच्या स्वरूपात आहे. अन्नपूर्णा असते, एखाद्याची कुलस्वामिनीची मूर्ती असते किंवा टाक असतो, तर ह्या देवता आहेत. सूर्यनारायणाची देखील मूर्ती असावी, पण धर्मशास्त्र असं सांगतं की सूर्यनारायणाचा केवळ मुखवटा असावा, त्याचे चरण असलेली मूर्ती मात्र आपल्या देवघरामध्ये पूजू नये. गणपती, शिव, आता शिवाची शिवपिंडी असावी. अशा पंचायतन देवता ह्या नित्य पूजन कराव्यात. त्यांचं पूजन करणं हे प्रशस्त आहे असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. तर अशा ह्या मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवू शकतो. तर वराह पुराणामध्ये मूर्ती किती असाव्यात किती नसाव्यात याबद्दल एक उत्तम श्लोक किंवा एक उत्तम वचन आलेलं आहे. ते असं आहे, गृहे लिंगन द्वयन नार्चम गणेशात्रितयन तथा शंखद्वयन तथा सूर्यो नार्चौ शक्तित्रयन तथा द्वे चक्रे द्वारकायाश्च शालिग्रामशिलाद्वयम तेषांतु पूजनेनैव उद्वेगम प्राप्नुयात गृही. वराहपुराण असं सांगतं की एकाच देवतांच्या किती मूर्ती असाव्यात असं जर आपण पाहिलं तर सगळ्यात आदर्श गोष्ट अशी आहे की एका देवताची ही केवळ एक मूर्ती असणं सगळ्यात उत्तम. पण त्यातही धर्मशास्त्र असं सांगतं की गृहे लिंगन द्वयन नार्चियम, म्हणजे 2 शिवलिंग एका देवघरामध्ये कदापि पूजू नयेत. एका वेळेला एकच शिवलिंग असावं. गणेशात्रितयन तथा 3 गणपतींच्या मूर्त्या
मूर्त्या देवघरात कदापि नसाव्यात, एकच गणेशाची मूर्ती हवी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शंखद्वयम, 2-2 शंख देवघरामध्ये पूजू नये. एकच शंख उत्तम आपल्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीनं देवघरामध्ये त्याची पूजा करावी. सूर्य देखील एकच असावा. शक्तित्रयन तथा, म्हणजे देवीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या 3 नसाव्यात. म्हणजे एक आपली समजा अन्नपूर्णा आहे, एक आपली कुलस्वामिनी आहे, एवढ्याच देवीच्या मूर्त्या पुढे आहेत. 3 देवीच्या मूर्त्या ठेवू नये असा दंडक धर्मशास्त्राचा आहे. मग आता 3 मूर्त्या कशा होतील? मागच्या पिढीची जर अन्नपूर्णा आपल्याकडे असेल आणि नव्या वधूची देखील अन्नपूर्णा जर आली असेल तर अगोदरच्या पिढीची अन्नपूर्णा ही विसर्जित करणं हे कधीही श्रेयस्कर होईल. म्हणजे एकच अन्नपूर्णा राहील, म्हणजे एकच देवी राहील, किंवा फार फार तर आपली कुलस्वामिनी, तिचा टाक किंवा तिची मूर्ती, म्हणजे 2 देवी चालतील. 3 देवी कदापि, कुठल्याही देवीचं 3 स्वरूपात्मक पूजा कदापि आपल्या देवघरात करू नये असं आहे. त्यानंतर शालिग्रामाच्या ज्या शिला असतात, म्हणजे विष्णूचा जो शालिग्राम आहे तो शालिग्राम, त्याच्या द्वयम शिला म्हणजे 2 शालिग्राम कदापि देवघरामध्ये पूजू नयेत. कसा आहे, शालिग्राम हा एक चालतो पूजा केलेली, किंवा समसंख्येत शालिग्राम पूजावा असं धर्मशास्त्र सांगत असलं तरी 2 संख्येत शालिग्राम पूजू नये असं धर्मशास्त्राचा दंडक आहे. म्हणजे काय, एकतर 1 शालिग्राम असावा किंवा 2च्या पट्टीत म्हणजे 4-6 असे शालिग्राम एक वेळ चालतील. पण 1 किंवा 2 पूजा करू नये. 3 चालणार नाहीत, कारण विषम शालिग्राम चालत नाहीत. म्हणजे मग 4-6 असे शालिग्राम चालतील. पण सध्याच्या काळात 1 शालिग्राम हा पुरे आहे. 1 शालिग्राम असावा, 2 असू नयेत. तर ह्या पद्धतीनं देवतांची अत्यंत सुटसुटीत मांडणी करण्यासाठी शक्यतो प्रत्येक देवतेची एक मूर्ती, एक आपल्या कुलस्वामिनीची एखादा टाक, इष्टदेवतेची मूर्ती वगैरे सम्मिलित करून एवढ्याच मूर्ती ठेवाव्यात. एखाद्या देवताच्या रूपाच्या 2-2, 3-3 मूर्ती कदापि देवघरामध्ये पूजू नयेत असं आपल्याला वराह पुराण सांगतं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मूर्तींची उंची किती असावी, तर ह्याबद्दल धर्मशास्त्र असं सांगतं. हे वचन आलेलं आहे देवी पुराणामध्ये. तर देवी पुराण असं आपल्याला सांगतंय की सप्तांगुल समारभ्य यावच्च 12 गृहेश्वरच्या समाख्याता प्रसादेवा शुभादिका अंगुष्ठ पर्वमानाचा वितस्तिम यावदेवतु गृहेषु प्रतिमाकार्या नाधिका शस्यते बुधैहि. याचा अर्थ असा आहे की अत्यंत लहान, त्याच्यापेक्षा अंगठ्यापेक्षा लहान मूर्ती आणि साधारण आपल्या हातापेक्षा मोठ्या मूर्ती ह्या देवघरामध्ये कदापि पूजू नयेत. अगदी लहान मूर्ती नसाव्यात आणि फारच मोठ्या मूर्ती नसाव्यात, कारण फार जर मोठ्या मूर्ती देवघरात स्थापन केल्या तर त्याची पूजा, मग त्याच्या पूजेचं जे विधान आहे ते वेगळं आहे. तेवढ्या मूर्ती देवघरामध्ये नित्य पूजन करणं, त्यांचं सोवळं पाळणं हे सगळं शक्य नाही. आणि अंगठ्यापेक्षा फार अगदीच लहान, अगदी फार लहान जर मूर्ती असतील तर त्यांचे जे अवयव आहेत, मूर्तीची जी स्पष्टता आहे ती त्या मानानं खुलत नाही. म्हणून फार लहान मूर्ती नसाव्यात आणि अगदी मोठ्या देखील मूर्ती नसाव्यात. मग ह्याच्यामध्ये किती मूर्त्या हव्यात, तर किती उंचीची मूर्ती हवी, तर साधारणपणे 4 अंगुल 6 अंगुल. मला असं वाटतं साधारणपणे 4 ते 6 इंच हे आदर्श प्रमाण आहे देवघरातल्या मूर्तींचं. तेवढ्याच त्या मूर्ती असाव्यात, म्हणजे त्यांची पूजा ही योग्य प्रकारे आपल्याला करता येते. आणि ह्या जो देवी पुराणातला आधार आहे त्या आधारानुसार त्या मापाच्या जर मूर्ती आपण देवघरामध्ये प्रतिष्ठित केल्या तर ते जास्त चांगलं राहतं. ह्या मूर्ती कुठल्याही धातूच्या, म्हणजे सुवर्णाच्या, रजताच्या म्हणजे चांदीच्या, तांब्या पितळ्याच्या, मृत्तिकेच्या अशा कुठल्याही धातूच्या मूर्ती चालतात. पण त्या फार मोठ्या किंवा अगदी फार अंगठ्यापेक्षा अगदी लहान लहान अशा मूर्ती देवघरात नसाव्यात असं देवी पुराणाचं मत आहे. दुसरी महत्त्वाची एक गोष्ट, जाता जाता एकच गोष्ट सांगतो की बाणलिंग जे असतं, म्हणजे शंकराचं नर्मदेश्वर आहे, नर्मदेच्या मातेच्या नदीच्या माध्यमातून जे आपल्याला लिंग मिळतं शंकराचं, त्याला बाणलिंग असं म्हणतात. तर तो नर्मदेश्वर किंवा शालिग्राम ही मुळातच देवत्व लिहिलेली मूर्त्या आहेत. ह्या लिंगांची म्हणजे बाणलिंगाची आणि शालिग्रामाची स्थापना, प्राणप्रतिष्ठा, आवाहन, विसर्जन असं कदापि करता येत नाही. त्या मुळातच देवत्व आरूढ असलेल्या ह्या प्रतिमा, ह्या मूर्त्या आहेत. त्यामुळे त्या जर तुम्हाला देवघरात स्थापन करायच्या झाल्या तर त्या आणल्या आणि पूजा त्यांची सुरू केली, प्रारंभ केला, अशा पद्धतीनं त्यांची आपल्याला पूजा करता येते. त्यांची वेगळी प्राणप्रतिष्ठा वगैरे करण्याची कदापि आवश्यकता राहत नाही बाणलिंगाची किंवा शालिग्रामांची. तर अशा पद्धतीनं आदर्श देवघर कसं असावं हे पाहण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न केला. थोडा विस्तार झाला
झाला, विस्तार भयपन्न झाले, पण ह्या गोष्टी सांगणं फार गरजेचं होतं. अत्यंत महत्त्वाच्या, नित्य आपल्याला व्यवहारात लागणाऱ्या आवश्यक गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला. आता लवकरच असं एक चित्रीकरण करणार आहे की देवांची जी पूजा आहे ती प्रत्येक जण आपल्या देवघरामध्ये नित्य देवांची पूजा यथाशक्ती करत असतोच, पण धर्मशास्त्राच्या माध्यमातनं, त्या वचनांच्या माध्यमातनं, पण अत्यंत सुटसुटीत साध्या सोप्या पद्धतीनं देवतांची पूजा कशी करावी ह्याबद्दलचे चित्रीकरण लवकरच करणार आहे. धन्यवाद.